जर प्रेम खरं असेल तर ते 14 फेब्रुवारीची वाट बघतं का? एक दिवस गुलाब, एक दिवस चॉकलेट आणि मग बाकी 364 दिवस काय? आज आपण व्हॅलेंटाईन डेबद्दल नाही तर प्रेमाबद्दल बोलणार आहोत. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी अश्विनी. आजचा आपला टॉपिक खरंच थोडासा सेन्सिटिव्ह आहे, पण बोलणंही गरजेचं आहे. म्हणजे बघा ना, व्हॅलेंटाईन डे आला की सगळीकडे लाल रंग, कपल्स, फोटोज, सरप्राईज, गिफ्ट, सेलिब्रेशन हे सगळं बघायला मिळतं. पण एक प्रश्न असा मला विचारायचा आहे की खरं प्रेम दाखवायला आपल्याला एक दिवस ठरवावा लागतो का? बघा ना, म्हणजे हल्ली कुठलंही रिलेशन हे पर्सनल राहिलेलं नाही आहे, तर ते पब्लिक परफॉर्मन्स झालं आहे. प्रेमापेक्षा पोस्ट जास्त महत्त्वाची वाटते. कोणी गिफ्ट दिलं तर लगेच फोटोज निघतात, कोणी सरप्राईज दिलं तर लगेच त्याची रील तयार होते, आणि कोणी प्रपोज केलं तर लगेच त्याचे सिनेमॅटिक व्हिडिओही बनवले जातात. पण मला एक गोष्ट सांगा, की हे सगळं जर सोशल मीडियावर तुमचं प्रेम नाही दिसलं तर ते अस्तित्वातच नाही आहे असं होतं का? कारण खरं प्रेम हे लाईक्सवर टिकत नाही तर विश्वासावर टिकतं. पण याही उलट एक गंमत आहे. म्हणजे जर तुमची पोस्ट नसेल तर लोक विचारतात, काय ब्रेकअप झाला आहे का? जर स्टोरी नसेल तरी लोक विचारतील, काय लव नाही का? अशा सगळ्यांना मला एक सांगावं असं वाटतं की प्रेम हे कॅमेऱ्यापुरतं नसून ते कम्फर्टसाठी कायम आपल्यासोबत असतं, हो ना? आता बघा ना, बघायला झालं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप मोठे गिफ्ट दिले म्हणजे खूप जास्त प्रेम असतं. पण असं आहे का? रोज दिला तरच प्रेम आहे असं सिद्ध होतं का? जर छानसं डिनर अरेंज केलं, सरप्राईज दिलं तरच परफेक्ट रिलेशनशिप आहे असं होतं का? यापेक्षा खरं प्रेम कधी दिसतं माहिती आहे तुम्हाला? जेव्हा तुमच्यात भांडणं झाली असली तरी थोड्या वेळाने तुम्ही ती विसरून पुन्हा बोलायला लागता. तुमचा इगो बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या रिलेशनशिपला जास्त महत्त्व देता. खूप बिझी असूनही तुम्ही तुमच्या जीवलगांसाठी वेळ काढता. जोडीदार थकला असेल तर त्याची विचारपूस करता. जर एक जोडीदाराचा दिवस वाईट गेला तर त्याच्यासोबत शांत एका ठिकाणी बसून राहता. हेही पुरेसं आहे? यातनंही प्रेम दिसतंच की. आणि हे सगळं करायला काही 14 फेब्रुवारीची वाट बघावी लागते असं नाही आहे, हो ना? आणि जर खरं प्रेम असेल ना तर ते आपल्याला रोज जाणवतं. अगदी आपण एकमेकांशी मारलेल्या गप्पांमधून, आपण एकमेकांना दिलेल्या चांगल्या वेळेमधून, आपण एकमेकांचं केलेल्या आदरामधून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो एकमेकांवर विश्वास दाखवतो त्यातूनही आपलं प्रेम दिसतच असतं. त्यासाठी काही वेगळं करायची गरज आहे असं नाही वाटत मला. व्हॅलेंटाईन डे साजरं करणं चुकीचं नाही, पण केवळ त्या एका दिवसापुरती प्रेम स्पेशल करणं हे जरा चुकीचं वाटतं. म्हणजे बघा ना, रिलेशनशिप हे काही एका दिवसाने स्ट्रॉंग बनत नाही, तर ते रोजच्या कन्सिस्टन्सीने स्ट्रॉंग होत जातं. आणि या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे, पण तो फक्त कपलसाठीच का साजरा केला जातो? आपण हा आईसोबतही सेलिब्रेट करतो का? आईचं प्रेम कुठे कमी पडतं का? वडील आपल्याला जे इतका सपोर्ट करतात त्यांच्यासोबतही आपण सेलिब्रेट करतो का? बाबांचा सपोर्टही कमी पडतो? मित्र जे आपल्याला नेहमी साथ देतात, आता तेही आपल्यासाठी स्पेशल राहिले नाही आहेत का? की म्हणूनच आपण हा फक्त आपल्या जोडीदारासोबत सेलिब्रेट करतो? आणि याही पुढे जाऊन म्हणायचं तर महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्यासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी कधी कुठला दिवस ठरवला आहे का? सेल्फ लवसाठीही आपण 14 फेब्रुवारीची वाट बघतो का? 14 फेब्रुवारीनंतर जर तुमचं प्रेम बदलत असेल तर हा प्रॉब्लेम डेमध्ये नाही, तर हा प्रॉब्लेम डेप्थमध्ये आहे. म्हणजे बघा ना, जर कुठल्या रिलेशनशिपमध्ये एफर्टच नसतील तर महागडे गिफ्ट तिथे काय कामी पडणार आहे? जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये रिस्पेक्टच नसेल, एकमेकांबद्दल आदरच नसेल, तर तिथे रोजच तरी कसे टिकतील हो?
हो की नाही? आता ह्यात अजून एक गोष्ट आपण अशी लक्षात घ्यायला हवी की खरं प्रेम हे कोणत्याही कॅलेंडरवर डिपेंड नाही. ते रोज असतं, रोजच दिसतं आणि रोज आपल्याला जाणवतं सुद्धा. व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे, नक्की साजरा करा, नक्की सेलिब्रेट करा. पण कंपॅरिझन कोणाशी करू नका. गिफ्ट एकमेकांना नक्की द्या, पण त्यामागच्या भावना विसरू नका. पोस्टही नक्की करा, पण फक्त कॅमेरासाठी आणि कॅमेरा पुरतं म्हणून रिलेशनशिप नक्कीच जगू नका. कारण ना, खरं प्रेम हे कुठल्याही 14 फेब्रुवारीची वाट बघत बसत नाही. ते रोज असतं आणि ते कायम असावं सुद्धा. काय वाटतं तुम्हाला? नक्की मला कमेंटमध्ये कळवा की सोशल मीडियाच्या या जगामध्ये व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन हा फक्त स्पेशल आहे की ओव्हर वाईप आहे? मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. व्हॅलेंटाईन डे हा खरंच स्पेशल आहे की ओव्हर हाईप आहे? आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.